नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ, व्याप्ती आणि वैशिष्ट्ये बघणार आहोत. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण जसे सूक्ष्म अर्थशास्त्राचं ऐतिहासिक वाटचाल बघितली होती, तसंच आता सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ, व्याप्ती आणि वैशिष्ट्ये बघणार आहोत. तर सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे वस्तूचा लहानात लहान भाग किंवा हिस्सा होय. सूक्ष्म अर्थशास्त्र हे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या लहान भागात संबंधित असते. तर राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या लहान भागात संबंधित असते म्हणजे जसं वैयक्तिक उपभोक्ता म्हणजे एकच उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादक म्हणजे एकच उत्पादक किंवा पेढी, विशिष्ट वस्तूची किंमत म्हणजे एखाद्याच वस्तूची किंमत किंवा घटकांची किंमत यासारख्या वैयक्तिक घटकांच्याच आर्थिक क्रिया किंवा वर्तनाशी संबंधित असतो, म्हणजे वर्तनाचा अभ्यास केला जातो. तर सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या, तर व्याख्यामध्ये दोन लोकांनी व्याख्या दिलेली आहे, एक मॉरिस डॉब आणि A.P. लर्नर. तर मॉरिस डॉब यांची व्याख्या खूप सोपी आहे. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. ती व्याख्या पाठांतर करून घ्यायची. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. जेव्हाही काही विचारलं, आपल्याला कोणताही प्रश्न आला तर पहिले व्याख्या लिहिणं आवश्यक असते. तर एक व्याख्या तरी लिहिणं आवश्यक असते 4 मार्कासाठी. 4 मार्काचा एखादा प्रश्न आला तर एक व्याख्या लिहिणं आवश्यक असते. तर मॉरिस डॉब यांच्या मते अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. इतकं लिहून एक व्याख्या लिहून टाकायची. त्यानंतर A.P. लर्नर यांच्या मते सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेचे जणू काही सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिले जाते. अर्थव्यवस्थारूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे व्यक्ती आणि कुटुंबे उपभोक्त्याच्या रूपाने आणि व्यक्ती या उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने अर्थव्यवस्थेच्या संचालनात कशा प्रकारे भूमिका पार पाडतात हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र या पेशीकडे जणू काही सूक्ष्मदर्शकातून पाहते. तर ही व्याख्या थोडी मोठी आहे, तर याच्यापेक्षा ही मॉरिस डॉब यांचीच व्याख्या करून घ्यायची. त्यानंतर आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. ती व्याप्ती म्हणजे काय? स्कोप. याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? स्कोप. तर स्कोप काय आहे? म्हणजे एखादा जसा हा एरिया आहे, तर हा सूक्ष्म अर्थशास्त्र या एरियापुरतीच मर्यादित आहे असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे इथेच याची व्याप्ती आहे. तर ह्या तक्त्याद्वारे आपण बघणार आहोत. तर पहिले सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. तर याच्यामध्ये फक्त 3च पॉईंट आहे. पहिला आहे वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. वस्तूची किंमत इथे काय म्हटलेलं आहे? एक वस्तूच्या किंमत. आता वस्तूची किंमत म्हणजे काय? वस्तूची किंमत ठरवताना 2 गोष्टी लक्षात ठेवावं लागतो. एक आहे वस्तूची मागणी आणि वस्तूची पुरवठा. वस्तूची मागणी आणि वस्तूचा पुरवठा, तर हे 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या असतो. जसे इथे लक्षात ठेवा, इथे लक्ष द्या. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती याच्यामध्ये वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. तर वस्तूची किंमत 2 गोष्टीमुळे निश्चित करता येतो. जसं वस्तूची मागणी आणि वस्तूचा पुरवठा, ह्या 2 गोष्टीमुळे वस्तूची किंमत ठरते. हे आपण पुढे जेव्हा प्रकरण येईल पूर्ण स्पर्धा वगैरे, तर तिथे आपण बघणार आहोत की वस्तूची किंमत कशा पद्धतीने ठरवते. त्यानंतर आहे उत्पादन घटक. उत्पादन घटक जसे इथे म्हटलेलं आहे, उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. पहिलं होतं वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, दुसरं आहे उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. वस्तूची किंमत हे मागणी आणि पुरवठ्याच्या सहाय्याने ठरवले जाते आणि उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत म्हणजे उत्पादन घटक कोणते कोणते आहे ते इथे लक्ष द्या. उत्पादनाचे घटक, एक आहे भूमी, दुसरा आहे श्रम, तिसरा आहे भांडवल, चौथा आहे संयोजक. तर भूमी, श्रम, भांडवल, संयोजक असं त्यांना म्हटलं जाते. हे फॅक्टर ऑफ प्रोडक्शन म्हणतात याला इंग्लिशमध्ये. तर भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. तर भूमीला खंड मिळतो. खंड म्हणजे किराया, भाटक म्हणतात त्याला. खंड म्हणजे रेंट मिळतो त्यांना. त्यानंतर श्रमाला काय मिळते? मजुरी मिळते. भांडवलाला काय मिळते? व्याज मिळते. आणि संयोजकाला नफा मिळतो. तर याची किंमत हे उत्पादन घटक किंमत निश्चितीचे सिद्धांत याच्यामध्ये त्याची किंमत या पद्धतीने ठरवली जाते: खंड, मजुरी, व्याज आणि नफा. हे दुसरं पॉईंट झालं. तिसरं आर्थिक कल्याणाचे सिद्धांत.
तर आर्थिक कल्याण म्हणजे काय की जसे साधन सामुग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे म्हणतात. म्हणजे जसे हे साधन सामुग्री आहे तर त्यांचे वाटप हे कार्यक्षम पद्धतीने झाले पाहिजे, म्हणून आर्थिक कल्याणाचे सिद्धांत आहे. तर याचा अर्थ असा होतो की जर साधन सामुग्रीच्या झालेल्या वाटपामुळे संपूर्ण समाजाला महत्तम समाधान प्राप्त होत असेल तर ते वाटप कार्यक्षम समजले जाते. तर साधनांच्या कार्यक्षम वाटपामुळे समाजाचे जास्तीत जास्त आर्थिक कल्याणाचे उद्दिष्ट साध्य होते. दुसऱ्या शब्दात आर्थिक कार्यक्षमतेचा अभ्यास यात होतो. याची आर्थिक कार्यक्षमतेच्या तीन प्रकारे होतो. एक आहे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. म्हणजे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे इथे दिलेलं आहे. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे उपलब्ध साधन सामुग्रीच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणणे. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे साधन सामुग्रीच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणणे. जास्तीत जास्त काय घडवून आणणे? उत्पादन घडवून आणणे. दुसरा पॉईंट आहे उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता. म्हणजे संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल अशा पद्धतीने उत्पादित वस्तू व सेवांच्या लोकांमध्ये वितरित होणे. म्हणजे काय? संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल, संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल अशा पद्धतीने उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांमध्ये वितरित होणे. आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता म्हणजे लोकांना सर्वाधिक प्राधान्याने हवा असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन होणे. लोकांना सर्वाधिक प्राधान्याने हवा असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन होणे. तर हे 3 पॉईंट आहे एकूण आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतामध्ये. आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतामध्ये 3 पॉईंट आहे. एक आहे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, एक उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमतामध्ये साधन सामुग्रीच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादन करणे. म्हणजे इथे लक्षात ठेवायचा मॅक्झिमम प्रोडक्शन. आणि इथे लक्षात ठेवायचं उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे लोकांचे समाधान होईल, म्हणजे सॅटिस्फॅक्शन होणार आहे. सॅटिस्फॅक्शन म्हणजे जास्तीत जास्त समाधान प्राप्त होईल हे लक्षात ठेवायचं. समाधानच लक्षात ठेवा. जास्तीत जास्त समाधान मिळेल म्हणजे समाजाला जास्तीत जास्त समाधान होईल हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर एकूण आर्थिक कार्यक्षमता म्हणजे जे प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करणे होय. इथे काय आहे? प्राधान्य म्हणजे कोणतं आहे? प्राधान्य जसे कृषी आहे, जसं आपल्याला खाण्यासाठी लागतो आहे ते, म्हणजे कृषी जे वस्तू आहेत ते, तर त्यांचे उत्पादन सर्वात आधी झाले पाहिजे. तर म्हणजे लोकांना सर्वाधिक प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन होणे पाहिजे. ठीक आहे. पहिले उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे मॅक्झिमम प्रोडक्शन साधन सामुग्रीच्या सहाय्याने. त्यानंतर मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे उपभोगाच्या क्षेत्रातील. आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता म्हणजे जे प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तू आहेत त्याचे उत्पादन झाले पाहिजे. हे 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. पण यामध्ये हे म्हटलेलं आहे की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास हे प्रामुख्याने किंमत सिद्धांत व साधन सामुग्रीचे वाटप यांच्याशी संबंधित आहे. किंमत सिद्धांत आणि साधन सामुग्रीचे वाटप यांच्याशी संबंधित आहे. किंमत सिद्धांत आणि साधन सामुग्रीचे वाटप. पण सूक्ष्म अर्थशास्त्र या शाखेत संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित समग्र परिमाणाचा अभ्यास केला जात नाही. या शाखेत बेकारी, दारिद्र्य, उत्पन्नाची विषमता यासारखे राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक समस्यांचा अभ्यास केला जात नाही. म्हणजे हे सगळे स्थूल अर्थशास्त्राचे भाग आहे, हे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये येत नाही. म्हणजे बेकारी, दारिद्र्य, उत्पन्नाची विषमता हे स्थूल अर्थशास्त्राचे भाग आहे, म्हणून यामध्ये येत नाही. आर्थिक वृत्तीचे सिद्धांत, व्यापार चक्राचे सिद्धांत, मौद्रिक व राज्य वित्तीय धोरणे इत्यादींचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केले जात नाही. हे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या कक्षेबाहेर आहे. त्यानंतर आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. आता वैशिष्ट्ये म्हटलं तर सोपीच आहे वैशिष्ट्ये. पहिला आहे पॉईंट त्याच्यामध्ये वैयक्तिक घटकांचा अभ्यास. जसं आपण इथे अर्थमध्येच बघितलेला आहे. वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादक किंवा पेढी, विशिष्ट वस्तूची किंमत. तर यामध्ये पहिलंच वैशिष्ट्य कोणतं आहे? वैयक्तिक घटकांचा अभ्यास. म्हणजे एकच घटकाचा यामध्ये अभ्यास होतो. सूक्ष्म अर्थशास्त्रात
विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किमती यासारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनांचा अभ्यास केला जातो. त्यानंतर आहे किंमत सिद्धांत. आता किंमत सिद्धांत म्हणजे आपण इथेच बघितलेला आहे, एका वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत आहे आणि एक उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, असे दोन किंमत निश्चिती आहे. तर म्हणून इथे काय म्हटलेलं आहे, किंमत सिद्धांत म्हटलेला आहे. म्हणजे याचे वैशिष्ट्य सूक्ष्म अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यामध्ये किंमत सिद्धांतसुद्धा आहे. तर सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीचे तसे उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांतही असे म्हणतात. त्यानंतर आंशिक समतोल. आंशिक समतोल म्हणजे त्याला म्हणतात पार्टली म्हणजे काय, अर्धभाग. म्हणजे अर्धभागांच्या इथे समतोल होतो. अर्धभागाचा समतोल का बरं होतो, तर दोन घटकांमधील संतुलन म्हणजे समतोल होईल. दोन घटकांमधील संतुलन म्हणजे समतोल आहे. परंतु सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या विश्लेषणामध्ये आंशिक समतोलनाचे विश्लेषण होईल. आंशिक समतोलामध्ये एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक घटकांच्या समतोलांचे विश्लेषण केले जाते. तर आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकापासून बाजूला काढून त्यांच्या समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. त्यानंतर आहे विशिष्ट गृहीतावर आधारित. तर विशिष्ट गृहीत म्हणजे काय, आपण कोणतीही गोष्ट करतो तर आपण गृहीतावर आधारित असते. की जसं एखादे लग्न करायचं असेल तर आपलं गृहीत असते की तिथे 1000 लोक येतील, तर हा झाला गृहीत. तर इतर परिस्थिती इथे कोणतेही सिद्धांत मांडताना, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कोणतेही सिद्धांत मांडताना पहिली एक अट असते की इतर परिस्थिती कायम. म्हणजे सगळी परिस्थिती कायमच असते, बदलतच नाही परिस्थिती. या पद्धतीचे हे गृहीत ठेवले जाते आणि या मूलभूत गृहीताचा आधार घेऊन विवेचनाची सुरुवात केली जाते. जसे अजून गृहीते आहे, जसं पूर्ण रोजगार आहे. पूर्ण रोजगार कधीच नसते, पण इथे गृहीत ठेवलेल्या पूर्ण रोजगार आहे. शुद्ध भांडवलशाही आहे, पूर्ण स्पर्धा आहे, सरकारचे निरहस्तक्षेपाचे धोरण आहे, असं कधी होत नाही. सरकारचे निरहस्तक्षेपाचे धोरण कधी होत नाही, सरकार हस्तक्षेपच करतो. तर ह्या सगळ्या गृहीत इथे म्हटलेल्या आहे, ते इत्यादी गृहीतावर आधारित असते. त्यानंतर आहे विभाजन पद्धत म्हणजे काय, की लहानात लहान वैयक्तिक घटकामध्ये विभाजन केले गेलेले आहे. तर म्हणजे इथे म्हटलेलं आहे ना, सर्वात लहानात लहान भाग किंवा लक्ष वा भाग असे म्हटलेलं आहे. तर म्हणजे इथे काय आहे की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक घटकामध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकांचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नामधील वैयक्तिक घटकांचा अभ्यास, समग्र मागणीमधील वैयक्तिक मागणीचा अभ्यास इत्यादी. म्हणजे लहानात लहान घटकांचा अभ्यास केला जातो, लहानात लहान घटकामध्ये विभाजन केले जाते, म्हणजे याला विभाजन पद्धत असे म्हणतात. त्यानंतर आहे 6वं पॉईंट आहे सीमांत तत्त्वाचा वापर. आता सीमांत तत्त्वाचा वापर म्हणजे सीमांत म्हणजे शेवटचे नग. सीमांत म्हणजे काय, सीमांत म्हणजे शेवटच्या नग म्हणजे शेवटच्या नगापासून शेवटच्या एका वाढीव नगामुळे काय परिमाणात बदल होतो हे इथे म्हटलेलं आहे. म्हणजे इथे सीमांत तत्त्वाचा वापर केलेला आहे. म्हणजे जसे एखाद्या व्यक्तीने 2 संत्रे खाल्ले आणि तिसरा खाल्ल्यानंतर त्याचे समाधान जे आहे ते कमी होईल, समाधान पूर्ण होऊन जाणार, म्हणजे या पद्धतीने ते सीमांत नग आहे. तर सीमांत तत्त्वाचा वापर केला जातो. सीमांत संकल्पना ही सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचा मुख्य घटक आहे, मुख्य साधन आहे. सीमांत परिमाण म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल होय. सीमांत तत्त्वाचा वापर सूक्ष्म बदलांचा परिणाम उत्पादक व उपभोक्त्याचे आर्थिक निर्णय घेताना केला जातो. म्हणजे शेवटच्या नगामुळे जो बदल होतो ते एकूण परिमाणात बदल होतो. तर त्याच्यात सीमांत तत्त्वाचा वापर केलेला आहे. त्यानंतर आहे बाजार रचनेचे विश्लेषण. बाजार रचनेचे विश्लेषण म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार बाजार या विशिष्ट बाजार रचनांचे विश्लेषण केलेले आहे. तर यामध्ये पूर्ण स्पर्धा म्हणजे असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते असते. मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे आता जी बाजारपेठ सुरू आहे आपल्या इथे,
आधुनिक बाजारपेठ, तर ते मक्तेदारीयुक्त स्पर्धा आहे, जिथे असंख्य ग्राहक आहे, असंख्य विक्रेते आहे आणि असंख्य प्रोडक्ट आहे, म्हणजे असंख्य उत्पादन आहे, उत्पादक, असंख्य उत्पादक आहे, असंख्य प्रोडक्ट आहे, म्हणजे असंख्य वस्तू आहेत, म्हणजे कोणत्याही पद्धतीचे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत आणि असंख्य ग्राहक आहेत. ते मक्तेदारीयुक्त स्पर्धामध्ये होते. त्यानंतर मक्तेदारीमध्ये फक्त एकच विक्रेता असतो, बाकी सगळे क्रेते असतात, म्हणजे खरेदीदार जास्त असतात, फक्त एकच विक्रेता असतो. तसं आपल्या याचं जर उदाहरण बघितलं तर आपलं MSCB इलेक्ट्रिक ते एकच आहे आणि असंख्य ग्राहक आहे ना. तर मक्तेदारीमध्ये येतं ते, म्हणजे त्यांनी जर कोणताही रेट लावला तरी आपल्याला घेण्याचे आहे, आपण तेथे चेंज करू शकत नाही, म्हणजे दुसरं कोणताही एक विक्रेता असेल त्याच्याकडे आपण जाऊ शकत नाही, म्हणजे त्यांची मक्तेदारी आहे असं म्हटलं जाते. अल्पाधिकारमध्ये तिथे जास्त ग्राहक नसते, काहीच विक्रेते असतात, ग्राहक असंख्य असतात पण विक्रेते हे काहीच असतात, म्हणजे जास्त पद्धतीने विक्रेते नसतात. तर असे हे बाजार रचनेचे विश्लेषण केलेले आहे. त्यानंतर आहे याची व्याप्ती मर्यादित आहे म्हणतात. याची व्याप्ती कशी आहे? मर्यादित आहे. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तेजी मंदी, व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यासारख्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्याशी संबंधित नसून फक्त वैयक्तिक घटकापुरतीच मर्यादित आहे. म्हणजे यांची व्याप्ती कशी आहे? मर्यादित आहे. का बरं? कारण की हे वैयक्तिक घटकाशी संबंधित आहे, हे राष्ट्रीय घटकाशी संबंधित नाही, म्हणून याची व्याप्ती कशी आहे? मर्यादित आहे. तर हे झाले वैशिष्ट्यमध्ये आपण काय काय बघितलं? एक आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास, किंमत सिद्धांत, आंशिक समतोल, त्यानंतर आहे विशिष्ट गृहीतावर आधारित, त्यानंतर विभाजन पद्धती, सीमांत तत्त्वाचा वापर, बाजार रचनेचे विश्लेषण आणि मर्यादित व्याप्ती. ते सोपीच आहे. तर याच्यामध्ये पॉईंट तुम्ही चांगल्या पद्धतीने पाठ करायचा आणि ते आतमधील आहे ते वाचायचं, जेणेकरून तुम्हाला माहीत झालं पाहिजे काय आहे, नाही तुम्ही लिहिता आलं पाहिजे. तर हेही पाठांतरच करता येते, हेही पाठांतरच केलेच पाहिजे, कारण की लिहिता येणार नाही. तर खूप सोपी आहे. वैयक्तिक घटकांचा अभ्यास म्हणजे काय, एकाच घटकाचा आपण अभ्यास करतो. किंमत सिद्धांत म्हणजे काय ते आपण बघितलं. त्यानंतर आंशिक समतोल म्हणजे इथे वैयक्तिक घटकांचा किंवा एकाच घटकांचा अभ्यास केला जातो, म्हणजे म्हणून ते आंशिक समतोल आहे. इथे विशिष्ट गृहीतावर आधारित आहे, गृहीत असतात त्याथे, की जसे पूर्ण स्पर्धा आहे, पूर्ण रोजगार आहे, सरकारचे निरहस्तक्षेपाचे धोरण आहे, या पद्धतीचे गृहीत धरले जाते. विभाजन पद्धत आहे, विभाजन पद्धत इथे लहान घटकामध्ये विभाजन केले गेलेले आहे. सीमांत तत्त्वाचा वापर म्हणजे शेवटच्या नगापासून जे परिणामात बदल होतो ते दिलेलं आहे. त्यानंतर बाजार रचनेचे विश्लेषण, तिथे पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार या बाजारांचे विश्लेषण केले जाते. त्यानंतर मर्यादित व्याप्ती आहे, कारण की इथे वैयक्तिक घटकाशी संबंधित आहे, वैयक्तिक घटकापुरतीच आहे, ते राष्ट्रीय घटकापुरती नाही आहे, म्हणून यांना मर्यादित व्याप्ती म्हटलेलं आहे. तर हे आपले वैशिष्ट्य आहे आणि आपण व्याप्ती असे दोन घटक बघितलेले आहे आणि अर्थ. तर सूक्ष्म अर्थशास्त्र फक्त इतकंच आहे. त्यानंतर महत्त्व आहे, पण महत्त्व आपल्या अभ्यासक्रमात नाही, म्हणून आपण ते करणार नाही आहोत. तर इतकं तुम्ही करून घ्यायचं. खूप सोपी पद्धती आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारायचं, मेसेज करायचं, तर तुम्हाला मी सांगू शकतो. तर व्याप्तीमध्ये 3 घटकच आहे फक्त. एक आहे वस्तूंची किंमत निर्धारण, त्यानंतर उत्पादन घटकाची किंमत निर्धारण आणि आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आणि याच्यामध्ये 8 पॉईंट आहे. तेही सोपीच आहे. जर तुम्हाला हे पाठांतर झाले तर हे त्याच्यापेक्षा सोपीच वाटणार आहे. तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये स्थूल अर्थशास्त्र बघणार आहे. स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ, त्याची व्याप्ती आणि त्याची वैशिष्ट्ये बघणार आहे. धन्यवाद.